हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता आलेलो आहे आम्ही उज्जैनला ना. आता आपण करतोय काल भैरवाचं दर्शन. जस्ट रिक्षातून खाली उतरलो, त्यानंतर ते टीका वगैरे लावणारे ते समोर भेटले. तर मंदिरात जायचं म्हटल्यानंतर एवढं लांब, तर आता आम्ही लावतोय टीका. तेच मागे घ्या, अजून घ्या, ते सगळे हे झाले इकडचे पण. पुढे पुढे असं लावून ते पण छान आहे. ऑनलाइन है? ऑनलाइन नहीं है. एक जने लड्डू हे लावल्यानंतर आम्हाला खरंच वाटत होतं की आता आम्ही देवदर्शनासाठी आलेलो आहे ते. आणि ते हाऊस पण असते ना की देवदर्शनासाठी गेलेलं ते दिसलं पाहिजे आपण कुठे चाललो ते. त्यानंतर इथं आम्ही फुलं वगैरे घेण्यासाठी थांबलो होतो. काय काय घ्यायचं तर भरपूर काय काय होतं. म्हणजे तिथं महाकालचे फोटो वगैरे होते, ते देव आपल्या दरवाजाच्या वरती वगैरे अडकवायचं होतं. मी म्हणजे खूप ठिकाणी मी जेव्हा जेव्हा गेले ना तिथं बघितलेलं आहे. प्रत्येकाच्या दरवाजाच्या तिथं असतं हे. तर म्हटलं हे कशासाठी असतं, तर त्यांनी सांगितलं दरवाजाच्या खाली तिथं लावायला घेतात लोक म्हणून. तर मी काय घेतलं नाही, मी साधं सिंपलच घेतलं होतं. फुलं आणि त्या गोष्टी ज्या असतात ना, धागा वगैरे असतात, तर तेच घेतलं होतं. जास्त काय मी घेतलेलं नाही. पेड्याचा बॉक्स वगैरे होता आणि तेवढंच घेतलं. ऑन कॅमेरा लोकांची रिॲक्शन तुम्ही बघू शकता. असं वाटत आहे की म्हणजे मला फील असं होतं आता मी व्हिडिओ बघताना की हे कुठून आली, म्हणजे हा प्राणी कुठून आला असं वाटतंय. कारण सगळेजण असे कसे तरी बघतात, काय इथं चाललं व्हिडिओ शूट करायचं, देवदर्शनाला आली का काय, म्हणजे असं त्यांचं म्हणणं असेल. पण देवदर्शन माझ्यासोबत मी तुम्हाला सुद्धा करून देत आहे. तर त्याच्यामुळे जे काय मी पाहिलं त्या गोष्टी रेकॉर्ड करण्यामध्ये त्यात काही वाईट असं काही वाटत नाही मला. तर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मी रेकॉर्ड वगैरे करते. इथं तुम्ही बघू शकता की ते म्हणजे ते बांधलेले ज्या धागे असतात ना, ते किती त्याचं प्रमाण आहे, किती लोक येऊन ते बांधत असतील. खूप लोक म्हणजे खूप, आणि रोजची ही गर्दी आहे. आणि आज रविवार असल्यामुळे आज तर जास्तच गर्दी आहे असं मला वाटतं. आम्ही एका लाईनीमध्ये जवळपास 3 तास आम्ही लाईनमध्ये होतो एकाच मंदिराच्या. तर खूप वेळ म्हणजे आमचे पायी, म्हणजे पाणी प्यायला सुद्धा आम्हाला हलता येत नव्हतं. मागे पण तेवढी गर्दी, पुढे पण तेवढी गर्दी. ना पुढे सरकता येत ना मागे सरकता येत. पुढचे जोपर्यंत सरकत नाही तोपर्यंत आम्हाला पण सरकता येत नव्हतं. आणि आता हे सगळ्यांची रिॲक्शन बघू शकता कसे बघतायत सगळे व्हिडिओमध्ये, कॅमेरामध्ये. असं वाटत होतं की हे कुठून आले, मी कुठल्या ह्याच्यातून आले. पण मी काय लक्ष नव्हते देत, मी माझं काम करत होते. नऊ वाजत आले तरी पण अजून आम्ही लाईनमध्येच आहे. दर्शन अजून काही झालेलं नाही. 7 वाजता आम्ही लाईनमध्ये लागलेलो. 7 वाजता घरातून निघालेलो. 7:30-8 वाजता आम्ही लाईनमध्ये लागलेलो. 10 वाजून गेले तरी आमचं काही दर्शन झालं नव्हतं. खूप ऊन होतं वरती पण, आणि घामाघूम झालो होतो ना. पाणी प्यायला जायला येत होतं ना कशाला. आणि गर्दी तर बघू शकता. तर आत्ता कुठंतरी आम्हाला मंदिराचा कळस दिसायला दिसला बाबा. हा थोडंसं आपण जवळ आलो मंदिराच्या. नाहीतर असं वाटायचं आपण नुसतं चालतो नुसती लाईन दिसते आणि हे नुसती सगळी लाईनच दिसते आणि ऊन. तर आता आम्ही मंदिराच्या दरवाज्यावर आलेलो आहे, म्हणजे ह्याच्यावरती द्वारापाशी आलेलो आहे. आणि तुम्ही पुढं गर्दी बघू शकताय. पुढचे लोक काय पुढे सरकत नव्हते, मागचे लोक नुसते पुढं ढकलत होते आम्हाला. आणि मध्येच आम्ही हे झालेलो,
गुंतल्यासारखं झालं होतं. त्यात आमचे जोडीदार पण होते ना आमच्या माझ्यासोबत दोघी जणी, त्या पण कुठं गायब झाल्या त्या काय माहिती एवढ्या गर्दीमध्ये. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे मंदिराजवळ. आणि मंदिर इथून सांगितलं बंद होतं. सगळे जे लोक जात होते ना ते फक्त त्या गेटच्या बाहेर आतमध्ये जायला एंट्रीसुद्धा नव्हती. ते मंदिर लावलं होतं तिथून लांबूनच तुम्हाला दर्शन पाया पडायचे आणि तिथून तुम्हाला खाली येऊन कुठं पण तुम्ही तो धागा जो आहे तो बांधू शकता. तर मी तर हा धागा वगैरे बांधते. माझ्या जे मनातल्या इच्छा आहेत त्या आपल्याला तिथं मांडायच्या असतात. आपलं जे काय आपण ज्या मनात घेऊन ज्या भावना घेऊन गेलेलो आहे त्या देवापाशी बोलल्या आणि फायनली झालं इथलं दर्शन. उज्जैन बघायला तसं खूप छान आहे. जे लोक खूप श्रद्धा असते ज्यांची महादेवावरती तर त्यांनी नक्कीच जा. उज्जैन खूप धार्मिक अशी सिटी आहे तर तिथं जाऊन तुम्ही नक्की भेट द्यावी. तर आमचं दर्शन झालेलं आहे. तर प्रत्येकाची छोटी छोटी असे मंदिर असल्यासारखं आहे. तर तिथं फोटो वगैरे काढण्यासाठी मनाई आहे. छान वाटतंय. आता तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतं दर्शन झालं. आम्ही ना लगातार 3 ते 4 तास लाईनमध्ये होतो. नुसतं लाईनमध्ये आहे की नाही लगातार 2.5-3 तास. हो 3 तास पाय दुखायला लागले. आता दुसऱ्या दर्शनाला जायचं. आता महाकालला जायचं. आता महाकालला तिथं 2-3 तास जाणार आपले. हां तिथं 2-3 तास जाणारच. हो नाही 1 तासात करू शकतो. हो ते VIP ह्याच्यात घेऊ आपण. असे हो मला नको बांधायचं आहे. तुम्ही म्हणायचं मागे बोलायचं त्यांच्या मनात बोलते. पैसा वैसा सिस्टम दर्शन झालं आमचं. भारी वाटलं. छान वाटलं ना? छान वाटलं. मस्त प्रसन्न. हां दर्शन छान झालं. एक दिवसाची आता आम्ही निघालेलो आहे. आता थोडासा नाश्ता करणार आणि कालभैरवचं दर्शन झालं. नाश्ता करणार आणि महाकायला जाणार. तर दर्शन वगैरे झाल्यानंतर पाय एवढे दुखून आले होते आणि भूक तर भरपूर लागली होती. तहान पण भरपूर लागली होती. तर आता असं वाटत होतं काहीतरी पटकन खावावं काही का असेना. तर आम्ही शेक पण आणायचं विसरलो होतो. म्हटलं की जाऊ दे लवकरच येईल त्याच्यामुळे शेक पण आणलं नाही. आणि जे धार्मिक स्थळं असतात ना तिथं महागाई पण खूप असते. हे आम्ही सलाडचं घेतलं होतं ते 30-30 40-40 रुपयाला एक प्लेट 50-50 रुपयाला. आता भूक लागली कसं तरी खावं लागणारच होतं.